ह्या ज्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो। सर्वप्रथम या आज जे एल आर तिवारी महाविद्यालयाचे जे आर्किटेक्ट डिप्लोमाचे जे प्राचार्य होते त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आपल्या महाविद्यालय UGC ज्या ॲक्टप्रमाणे मतलब युनिव्हर्सिटी ॲक्टप्रमाणे आपण अँटी रॅगिंग समिती किंवा त्याचा स्क्वॉड आपण स्थापन करावं की ज्याप्रमाणे ही जी मुलं ब्लेड घेऊन तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या आवारामध्ये येतात। हे कसं काय होतं? तुमच्याकडे CCTV कॅमेरा आहे, तुमच्या क्लासरूममध्ये CCTV कॅमेरा आहे, पण अशा पद्धतीने जर होत असेल खरं हे चुकीचं आहे, निंदनीय आहे। नमस्कार, मी विजय गाते। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी थांबवावी यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली, परंतु गुन्हेगार हा कमी झाला नाही आणि गुन्हेगारीही कमी झाली नाही। याचं एक ताजं उदाहरण म्हणजे LR तिवारी सारख्या कॉलेजमध्ये रॅगिंगवरती बंदी असताना एका तरुणावरती रॅगिंग करण्याचा प्रकार झाला। याच्या अगोदर आपण काही दिवसापूर्वी नवराष्ट्राच्या मार्फत बातमी लावली होती की शाळेच्या वावरामध्ये सर्रासपणे गांजा गुटखा ह्या सगळ्या गोष्टी विकल्या जातात। पोलीस याच्यावरती का लक्ष देत नाही? या संपूर्ण गोष्टीच्या अनुषंगाने मनसेचे जे विद्यार्थी सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे। त्यांनी पोलीस आयुक्तांची भेटसुद्धा घेतली आणि या संपूर्ण गोष्टीचा नेमका काय खुलासा त्यांच्याकडे झालेला आपण जाणून घेऊ। रॉबर्टजी, काय सांगाल? सर्रासपणे गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे अंमली पदार्थ असू दे या काही असू दे, सर्रासपणे शाळेच्या आवारामध्ये विकले जातात। कुठेतरी असं वाटते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताचं लक्ष कमी आहे का? सर्वप्रथम मी नवराष्ट्र या न्यूज चॅनलचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, कारण तुमच्या माध्यमातून हे गुन्हेगारी जी प्रवृत्ती जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचायचं काम करता। आणि सर्वप्रथम मला वाटतं या चरस गांजाची बातमी आपणच लावला होतात आणि शहराला तुम्ही या पोलीस प्रशासनाला तुम्ही जागं केलं होतं। हो, खरोखरच या शहरामध्ये गुन्हेगारी तर दिवसेंदिवस वाढत चालली आणि या संदर्भातला जो पाठपुरावा आहे, मागीलचे जे आयुक्त होते सदानंद दाते साहेब होते, आता निकेशजी कौशिक साहेब आहेत, यांना देखील आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की या मीरा भाईंदर शहरामध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जे चरस गांजाचं सेवन करतात, विक्री करतात, अशांना आपण कारवाई करावी, पकडावी आणि जो ह्यांचा जो माफिया आहे याच्यापर्यंत आपण पोचला तरी छोटे मोठे जी लोक आहेत यांना आपण पकडू शकता आणि जे याचं सेवन करतात याच्यावरती देखील आपण कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा। याच्यामध्ये कॉलेजचा विद्यार्थी आहे किंवा कोण तरुण आहे हे देखील बघू नका। जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आळा बसणार नाही आणि ह्याला प्रवृत्त करणारे हे माफियाच आहेत। त्यामुळे त्या काही नवलच नाही आहे, परंतु मी ही जी घटना जी घडली आणि आत्ताच 3-4 दिवसापूर्वी जे 11 करोडचा जो मुद्देमाल जप्त केला, खरोखरच चांगली गोष्ट आहे। परंतु ही गोष्ट का होते? सर्रासपणे शाळा महाविद्यालयाच्या आवारात होते, हे चुकीचं आहे। विद्यार्थ्यांना, तरुणांना एका वेगळ्या वळणाकडे जावं लागते किंवा जातील याची आपल्याला शाश्वती नाही किंवा भरोसा नाही आहे। म्हणून जो काय आम्ही आक्रमक पवित्रा विद्यार्थी तरुणासाठी जे घेतो तो घेणारच। म्हणून आज आम्ही त्यांना एका लोकशाही पद्धतीने त्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर ह्या येणाऱ्या दिवसात जर ह्याच्यावरती कारवाई झाली नाही, ह्याचा आळा बसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरेल आणि वेळ पडली तर पोलीस प्रशासनाच्या दालनाच्या बाहेर देखील आंदोलन करण्यास मागे पुढे बघणार नाही। नक्की आज एक LR तिवारीमध्ये रॅगिंगचा प्रकार घडलेला आहे, त्या प्रकरणाबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम ह्या ज्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो। सर्वप्रथम या आज जे LR तिवारी महाविद्यालयाचे जे आर्किटेक्ट डिप्लोमाचे जे प्राचार्य होते त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आपल्या महाविद्यालय UGC ज्या ॲक्टप्रमाणे मतलब युनिव्हर्सिटी ॲक्टप्रमाणे आपण अँटी रॅगिंग समिती किंवा त्याचा स्क्वॉड आपण स्थापन करावं। मोठा फलक महाविद्यालयाच्या किंवा शाळाच्या आवारामध्ये आपण मोठा फलक लावण्यात यावा। ह्या गोष्टीचं तुम्ही पालन केले की नाही? आज आम्ही त्यांच्याकडून एक अहवाल मागवलेला आहे आणि त्या अहवालामध्ये आम्ही त्यांना एक निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे ही जी मुलं ब्लेड घेऊन तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या आवारामध्ये येतात, हे कसं काय होतं? तुमच्याकडे CCTV कॅमेरा आहे, तुमच्या क्लासरूममध्ये CCTV कॅमेरा आहे, पण अशा पद्धतीने जर होत असेल खरं हे चुकीचं आहे, निंदनीय आहे आणि अशा गोष्टीला तुम्ही आढावा देताय का, बढावा देताय का, असा आमचा त्यांना सवाल होता। आज आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे। सदर ज्या या गुन्ह्यामध्ये जी मुलं होती, ज्या समाजातील जी मुलं होती, ज्या या गुन्ह्याचा प्रवृत्त आहेत आणि जे गुन्हेगारी करू इच्छित आहेत, अशांना मी तुमच्या माध्यमातून सांगतोय आणि ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी प्राचार्यांनी त्यांना
10 दिवसांनी त्यांना सस्पेंड करावं आणि पालकाकडून आणि विद्यार्थ्याकडून एक ॲफिडेव्हिट घ्यावं, प्रतिज्ञापत्र घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. नाही, नक्कीच मी तुम्हाला एक निदर्शनास आणून देऊ शकतो, आपल्या प्रेक्षकांना आणून देऊ शकतो. ह्या रॅगिंगच्या प्रकारामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. एका अशाच मानसिक तणावामुळे 2 महिन्यापूर्वी ह्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांमध्ये एका दिवसामध्ये 7 जण 20 वर्षापेक्षा कमी मुलांनी आत्महत्या करण्यात आली होती आणि ही फार चिंतेची बाब होती. आता याच्यानंतर मनसेने तर हा आवाज उचललेला आहे. वारंवार शहरातल्या मुलांसाठी असो, शाळकरी मुलांसाठी असो, त्यांच्या हिताची प्रत्येक जी गोष्ट असेल ही नवराष्ट्राच्या मार्फत उचलली जातात. आज आपल्यासोबत हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांनी तर कठोर पावलं उचललेली आहेत. मी पालकांनाही आपल्या माध्यमातून सांगू शकतो आणि विद्यार्थ्यांना सांगू शकतो, आपल्या बाजूला जर अशा गोष्टी घडत असेल तर त्याची चित्रफित काढा, तुम्ही आम्हाला पाठवा. आपण नक्की त्या निदर्शनामध्ये आणून मनसे आपल्यासोबत आहेत, नवराष्ट्र आपल्यासोबत आहेत, पोलीस कर्मचारी आपल्यासोबत आहेत. नक्कीच ह्या संपूर्ण गोष्टीला आपण आळा घालू. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.